वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण चॅनल जे आहे ज्यावेळेस आपण हे नवीन चॅनल स्टार्ट केलं होतं शिक्षक भरती संदर्भात, तर हे जे चॅनल आहे किशोर सगरे, तर या चॅनलवर जवळपास हे चॅनल कधी सुरू केलं आणि किती दिवसामध्ये हे चॅनल मॉनिटाइज झालं आणि कधीपासून अर्निंग सुरू झाली या संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साइडचं नोटिफिकेशन बेल ऑल ओव्हर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर सगळ्यात अगोदर बघा, पहिली गोष्ट म्हणजे 16 मार्च 2025 ला मी एक चॅनल क्रिएट केलं। चॅनल क्रिएट केल्यानंतर चॅनलचं नाव सुद्धा दिलं। चॅनलचं नाव दिल्यानंतर जे आहे मी विचार करत होतो की केव्हापासून जे आहे नवीन चॅनलची सुरुवात करायची। नंतर मला असं कळलं की आपण थोडे दिवस वाट बघूया, नंतर जे आहे या चॅनलवर काम करूया। नंतर जे आहे 25 जून जे आहे 25 म्हणजे 24 जूनला मी रात्रीला ज्यावेळेस विचार केला की उद्यापासून जे आहे या चॅनलवर काम करायचं आणि मी 25 जूनला पहिला व्हिडिओ अपलोड केला या चॅनलवर। ठीक आहे, त्या व्हिडिओला जवळपास फक्त 37 व्ह्यूज होते। त्या पहिल्या व्हिडिओवर 37 व्ह्यूज होते आणि नंतर ज्यावेळेस मी दुसरा व्हिडिओ अपलोड केला तर दुसरा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला किंवा दुसरा व्हिडिओ जो आहे तो चांगला व्ह्यूज मध्ये गेला आणि तुम्ही लोकांनी किंवा तुम्ही सर्वांनी त्या व्हिडिओला जे आहे जास्तीत जास्त जे आहे प्रतिसाद चांगला दिला आणि तुमच्या सगळ्यांमुळे जे आहे मात्र जर आपण विचार केला 25 तारखेला मी पहिला व्हिडिओ अपलोड केला आणि त्यावेळेस माझ्या मनातही नव्हतं की आपण 1 किंवा 2 महिन्यामध्ये किंवा 3-4 महिन्यामध्ये आपण चॅनल मॉनिटाइज करू किंवा 1 वर्ष लागेल आपलं चॅनल मॉनिटाइज करायला। मोठमोठे जे चॅनल आहे ते मॉनिटाइज व्हायला जवळपास 1.5, 2 किंवा 3 वर्ष लागतं। तुम्ही जर ठरवलं की तुम्हाला युट्यूबवर यायचं आणि तुम्हाला सुद्धा करिअर करायचंय तर त्यावेळेस तुम्हाला जवळपास खूप कालावधी किंवा 1-1.5 वर्ष जे आहे आपल्याला धरून चालावं लागतात चॅनल ग्रो होण्यासाठी। पण मात्र जवळपास तुम्ही आश्चर्याचा धक्का बसेल तुम्हाला, हे जे चॅनल आहे या चॅनलवर मी पहिला व्हिडिओ टाकला 25 जूनला आणि 25 जूनला पहिला व्हिडिओ टाकल्यानंतर जसं मी सांगितलं तुम्हाला की 37 व्ह्यूज होते पहिल्या व्हिडिओवर। आणि ज्यावेळेस आपण हे चॅनल बघितलं किंवा या चॅनलची मी जर ग्रोथ बघितली तर जवळपास फक्त 10 ते 12 व्हिडिओजमध्ये 25 तारखेपासून मी रेग्युलरली या चॅनलवर व्हिडिओज टाकत होतो आणि मेन चॅनलवर सुद्धा। तर या चॅनलवर फक्त 20 दिवसामध्ये, अवघ्या 20 ते 25 दिवसामध्ये जे आहे या चॅनलची जे काही क्रायटेरिया होता 1000 सबस्क्रायबरचा, 20 दिवसाच्या आतमध्ये 1000 सबस्क्रायबर जे आहे या चॅनलवर कंप्लीट झाले। त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आहे 20-25 दिवसाच्या आतमध्ये चॅनल मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया असतो 4000 घंट्याचा तो 5 दिवसानंतर पूर्ण झाला। म्हणजे 20 दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबर या चॅनलवर पूर्ण झाले आणि 5 दिवसानंतर म्हणजे 25 दिवसानंतर जे आहे 4000 घंट्याचा जो वॉच टाइम लागतो, वॉच टाइम होण्यासाठी खूप कालावधी लागतो, कारण की 4000 घंट्याचा वॉच टाइम म्हणजे जवळपास तुमच्या व्हिडिओवर जवळपास 1,20,000 ते 1,40,000च्या आसपास व्ह्यूअर्सना तुमचा व्हिडिओ बघायला पाहिजे किंवा तुमच्या चॅनलवरची व्हिडिओ बघायला पाहिजे। तर जवळपास आपले व्ह्यूज 1,20,000 किंवा 1,40,000 व्ह्यूज 20 ते 25 दिवसाच्या आतमध्ये झाले आणि त्याच्यामुळे 4000 घंट्याचा वॉच टाइम सुद्धा लवकरात लवकर कंप्लीट झाला। त्याच्यामुळे या चॅनलची जर जर्नी बघितली तुम्ही, आपण या चॅनलची जर जर्नी बघितली तर फक्त अवघ्या 20 ते 25 दिवसामध्ये जे आहे हे चॅनल मॉनिटाइज झालं आणि या सगळ्यामध्ये जास्तीत जास्त क्रेडिट जे आहे तुमच्या सगळ्यांचं आहे। आणि त्याच्यानंतर आपण हे चॅनल जे आहे मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केलं। मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केल्यानंतर आपल्या चॅनलला जवळपास 4-5 किंवा 6-7 दिवसानंतर मॉनिटायझेशन ऑन झालं आणि मॉनिटायझेशन ऑन झाल्यानंतर आता सद्यस्थितीमध्ये तुम्ही बघताय की या चॅनलवर सुद्धा जे आहे मॉनिटायझेशन ऑन आहे आणि याच्यावर सुद्धा ऍडव्हर्टाइज जे आहेत सद्यस्थितीमध्ये येत आहेत। ही सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी होती। तर तुम्हाला जर सुद्धा सोशल मीडियावर जर यायचं असेल तर तुम्ही सोशल मीडियावर काम करू शकता, फक्त त्याच्यावर तुम्हाला जास्तीत जास्त हार्डवर्क करावं लागते। पहिल्या सुरुवातीला तुम्ही समजा उदाहरणार्थ तुमचा फेस व्हॅल्यू जर नसेल, तुम्हाला कोणी जर ओळखत नसेल तर त्यावेळेस तुम्हाला थोडी अडचण येऊ शकते। 5 महिने 6 महिने कन्सिस्टंटली काम करा, नंतर जे आहे सोशल मीडियावर या आणि स्वतःचं जे आहे फ्युचर किंवा करिअर सुद्धा तुम्ही सोशल मीडियावर तयार करू शकता। आणि जर तुमचा फेस व्हॅल्यू अगोदर आहे किंवा तुमच्याला तुमचे काही ना काही फॉलोअर्स आहे, उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं आपलं मेन चॅनल जे आहे त्याच्यावर जवळपास 39,000 म्हणजे 38,600च्या आसपास सबस्क्रायबर्स आहेत। लवकरच ते 39 किंवा 40,000 सबस्क्रायबर होणार आहेत लवकरात लवकर। म्हणजे त्या मेन चॅनलचा फायदा जो आहे आपल्याला इथे सुद्धा झाला की जेणेकरून फेस व्हॅल्यू एक थोडीफार होती, जेणेकरून तुम्ही व्ह्यूअर्स जे आहे ओळखत होते। त्याच्यामुळे जे व्ह्यूअर्स आहेत सगळ्यांनी जे आहे सपोर्ट केला, लाईक केलं आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब केलं, त्याच्यामुळे या चॅनलची जर्नी इथपर्यंत होऊ शकली। तर 20 किंवा 25 दिवसामध्ये जे आहे तुम्ही या चॅनलला एवढं मोठं केलं, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे आभार। आणि आता सद्यस्थितीमध्ये तुम्ही जर बघताय तर सद्यस्थितीमध्ये जवळपास 1200 ते 1300च्या सबस्क्रायबर जवळपास या सबस्क्रायबरपर्यंत आपण पोहोचलेलो आहे फक्त 1 ते 2 महिन्यामध्ये। त्याच्यामुळे जे आहे थँक्यू सो मच। आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही जी जर्नी तुम्हाला कशी वाटली, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा वाट बघताय किंवा तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर येण्याचा प्रयत्न करताय तर तुमचं ऑलवेज वेलकम आहे। तुम्हाला सुद्धा मी सपोर्ट करण्याचा नक्की प्रयत्न करेन। तुमचे काही डाऊट्स किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय। आणि हा
आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टच्या तुम्हाला सर्वांना आणि आपल्या देशाचा आज सगळ्यात मोठा दिवस आहे तो म्हणजे स्वातंत्र्य दिन. आजच्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. तर हा जो दिवस आहे खूप स्पेशल आहे. त्याच्यामुळे या स्पेशल ओकेजनवरच मला असं वाटलं की हा व्हिडिओ बनावा. तर आय होप तुम्हाला सगळ्यांना परत एकदा जे आहे हॅपी इंडिपेंडन्स डे, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. तुमचं मत जे आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.